एक महत्त्वाची बातमी सविस्तर। मिठी नदी सफाई प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। 7 ते 8 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केली आहे। कंत्राटदार, मुंबई महापालिका अधिकारी यांच्या घरावर आणि कार्यालयांवरती ही छापेमारी सध्या सुरू आहे। मुंबईतील वरळी परिसरातील लोटस कोर्ट इथं सकाळी 8:30 वाजल्यापासून छापा सुरू आहे। या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती छापा पडलेला आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईतल्या मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच अन्य कामांसाठी कथित 1300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांना विधानसभेमध्ये केला होता आणि त्यानंतर एक SIT स्थापन करण्यात आली होती। या SIT कडून आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये रेड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईतील वरळी परिसरामधील लोटस कोर्ट या बिल्डिंग समोर आहे। या बिल्डिंग मध्ये आज सकाळीच साधारणपणे 8:30 ते 9 वाजता SIT चे EOW चे अधिकारी पोहोचल्याची माहिती मिळते आणि या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर एक मिडल मैन आहे त्या संपूर्ण प्रकरणातील, त्यांच्या घरी ही रेड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ते पता चला कि यहाँ पे कुछ पुलिस वाले आए हैं 8:30-9 के बीच में 10-15 लोग नहीं है, पुलिस वाले नहीं है। पुलिस वाले नहीं है, फिर कौन है? अब जौन हो, अब हमने देखा नहीं, देखा गहन से ऊपर। लेकिन लोग आए हैं यहाँ। हाँ, सब आए। कितने लोग थे? 10-12 आदमी हो गए। 12 लोग। 10 ते 12 लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी चौकशी करतायत, अशा पद्धतीची माहिती सुरक्षा रक्षकांच्या वतीने देण्यात आलेली आहे। आज सकाळीच या ठिकाणी ही टीम पोहोचलेली आहे आणि साधारणपणे मिठी नदीच्या गाळ प्रकरणामध्ये 2005 पासून 1300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। ते नेमके कुठे गेले, कसा त्याचा विनियोग केला गेला, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उपस्थित करणारा प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने SIT ची स्थापना करण्यात आली होती, घोषणा करण्यात आली होती। आता हीच SIT कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय आणि आता मुंबईत आणि ठिकठिकाणी सकाळपासूनच रेड सुरू आहेत आणि या रेडमध्ये आता काय या सगळ्या अधिकाऱ्यांच्या हातात लागतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरे एक सुरक्षा रक्षक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कितने बजे यहाँ पे लोग आए थे और कितने लोग? 8:30 बजे के आसपास, आज 7-8 लोग थे। कौन है, पुलिस वाले हैं या EOW वाले? ये हमको नहीं मालूम। किस तरह से दिख रहे थे, मतलब पुलिस वाले लग रहे थे क्या? नहीं, आगे हमको नहीं। 8:30-9च्या दरम्यान ही सर्व लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांच्या वतीने चौकशी सुरू आहे, अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। कॅमेरामन विजय देसाई सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई।